आता काय बांगड्या भरल्यात का? नामदेव ढसाळ एका ठिकाणी मत रक्तात पेटलेला अगणित सूर्यानो कुठपर्यंत सोसायची ही घोर नाकेबंदी? अरे मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी? आता माझ्या बी यातनेनं जिंदाबादच्या घोषणा केल्यात. आता या शहराला आग लाव. चला क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी स्वागत करणार नाही, कारण स्वागत करण्यासारखी परिस्थिती या देशामध्ये राहिलेली नाही. कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला इथल्या दलित अॅट्रॉसिटी, दलित अन्याय अत्याचाराच्या घटना इतक्या घडत आहेत की इथल्या दलितांना आनंदानं जगायची आणि स्वागतानं जगायची परिस्थितीच राहिली नाही, अशीच इथं व्यवस्था दिसत आहे. काय म्हणला तुम्ही नाव? सचिन शिवाजी सूर्यवंशी यांचा इथं काय झालेला आहे, म्हणजे यांचं म्हणणं आहे की माझ्या भावाचा काय झालेला आहे, मर्डर झालेला आहे, त्याच्यासोबत घातपात झालेला आहे आणि पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल या संदर्भात कुठलीही दखल घेत नाही. प्रचलित कायदे आहेत, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा नोंद झाला पाहिजे, परंतु कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नोंद करून घेतला नाही असं त्यांचं म्हणणं आलं. तर त्यांच्याशी जाणून घेऊ मैताचे बंधू हा, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय घडला. आणि आज हॉस्पिटलमध्ये ती म्हणजे हे आहे, मयत आहे, परंतु न्याय मिळत नाही आणि न्यायाची अपेक्षा करणं हे अत्यंत म्हणजे आता म्हणजे दुरापास्त झालेलं आहे, किंवा न्याय मिळतो का नाही. आणि प्रत्येक वेळेस माणूस मेल्यानंतर 3-3 दिवस आता अक्षय धावारे सर भीम आर्मीचे या ठिकाणी आहेत. काल परवाच घटना घडलेली होती. 3-3, 4-4 दिवस जर वेटिंगवर राहावं लागतंय, म्हणजे काय व्यवस्था आहे हाच प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तर मी यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणजे परिस्थिती आहे. माझ्या भावाला मारलेलं आहे त्यांनी. पहिल्या दिवशी धमकी दिली त्यांनी, 10 दिवसात तुझ्या भावाचं मर्डर करणार आहे तू, म्हणजे मशीन फोडलेली आहे माझी. मशीन फोडल्यावर माझ्या भावाने कोण धमकी दिली? शिवा गरीबे, महेश बिरादार यांनी माझ्या भावाला धमकी दिली, माझ्यापाशी येऊन धमकी दिली. भावाला मी तुझ्या कसं करतो 10 दिवसात बघ म्हणले. डायरेक्ट त्यांनी माझ्या भावाशी मारलेलं आहे. माझं हे सपाट म्हणणं आहे. जय भीम. तर जे त्यांनी नाव सांगितलंय संशयित आरोपी यांनी गावातीलच आहेत ना तुमच्या, म्हणजे ओळखीचे आहेत, त्यांना माहित आहे. म्हणजे दलिताच्या अन्याय अत्याचाराची मालिका इथं कधीच खंडित होत नाही आणि जात नावाची रंडी इथं कधीच म्हणजे होत नाही, नांदत नाही. मुकी बहिरी झाली ही वांज व्यवस्था, आक्रोश तिला दिसत नाही. आणि अशा पद्धतीनं आमच्या मैताची किंवा आमच्या म्हणजे आम्हाला खून नाही पाणी आहे आणि पाण्यासारखं रक्त व्हायचं काम ही व्यवस्था करत आहे. म्हणून या आरोपीला तात्काळ अटक केलं पाहिजे आणि यांचा आक्रोश या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या ठिकाणी प्रदेश संघटक काय नाव तुमचं? बालाजी बनसोडे, महाराष्ट्र कामगार पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र कामगार संघटक आहेत, ते सुद्धा आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त करतील. म्हणजे आक्रोश इथं दिसत नाही. म्हणजे भयानक अवस्था या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये दलितांची झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. काय आता हुकुमशाही चालू झालेली आहे दलितांच्या विरोधात, ते हुकुमशाही थांबवण्यासाठी कुठंतरी आळा बसण्यासाठी त्यांना सर्वजण मिळून आज या सचिन सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण पुढे आलं पाहिजे. आणि जे कुणी हे केलेलं कृत्य केलेलं आहे यांना तात्काळ अटक करून आणि ज्या पीआयनी गुन्हा नोंद न करता त्यांना उभं खेळवण्याचं काम केलेलं आहे. FIR फाडणार नाही असं हे स्पष्ट बोललेलं आहे त्यांनी. या पीआयला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि या सचिन सूर्यवंशींना एक माणुसकीच्या नात्यानं त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण कोणीही मागे हटू नये, एवढीच मी दलित बांधवांना किंवा माणुसकीच्या नात्याने जे काही कुणी आलेले आहेत त्यांना मी सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्र कामगार पॅन्थर संघटनेच्या वतीनं, संस्थापक अध्यक्षाच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की सचिन सूर्यवंशीला न्याय दिल्याशिवाय एक आक्रमक आणि एक पॅन्थर्स आज आपल्यामधून हरवलेला आहे, त्याच्यासाठी त्याला न्याय मिळवून दिलाच पाहिजे. एवढंच बोलतो मी, पण मागे हटायचं नाहीये आणि धीर सोडायचा नाहीये.
तर अशा पद्धतीनं इथं आक्रोश दिसत आहे. नामदेव ढसाळ ज्या पद्धतीने म्हणतात की दलित अन्याय अत्याचाराची मालिका इथं कधीच खंडित होत नाही, तर दररोज फक्त आम्ही इथं निषेध व्यक्त करायला यायचं. इथं अन्याय अत्याचाराच्या म्हणजे ही कायदे लावले पाहिजे. ती शासनानं आता 3 कायदे बदलले, कायद्याचं नाव बदललंय, स्वरूप बदललंय, आर्टिकल म्हणजे नंबर बदललेत, उजळणी बदलली आहे, परंतु आमच्या अन्याय आताचे आमचं 1 to 4 4 to 1 आम्हाला मारण्याची म्हणजे षडयंत्र कटकारस्थान हे जातीच्या आधारावर जे चालू आहे ते काही बंद होताना दिसत नाही. म्हणजेच कायद्याचं नाव बदललंय, भारतीय न्याय संहिता असेल, आयपीसीचं नाव बदललं, भारतीय न्याय संहिता, बीएनएस असेल, बीएनएस एस असेल, बीएएस असेल, काय म्हणजे नाव बदलले, परंतु न्याय कुठं मिळत नाही. अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. तर या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होणाऱ्या दलितांवर अन्याय अत्याचारावर बुलंद आवाज अक्षय धावरे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. सर्वांना जय भीम. ही जी घटना आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कारण हा सूर्यवंशी जो आहे तो काही सामान्य तुमच्या आमच्यासारखा माणूस नाही. तर या लातूर जिल्ह्यातला आंबेडकरी चळवळीतला अन्याय पडल्यात, परंतु आम्ही ही 500 शूरवीरांचे वारसदार आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला तथागत दिले जरी असेल, गौतम बुद्ध दिले असतील, धम्म दिला असेल, तरी आम्हाला ते शूरवीरांचे तलवार घ्यायला वेळ लागणार नाही. नातेवाईकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रेस बॉडी घेणार नाही. जो कोणी पीआय आहे त्याने कमीत कमी, पीआय म्हणतो की ऍक्सिडेंट आहे, बरं ऍक्सिडेंट असेल तर तू अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय का? बरं तू त्या ठिकाणी होतास का? तू कोण सांगणारा की ऍक्सिडेंट आहे का मर्डर आहे? तुझं काम आहे न्याय, अर्धे एफआयआर घ्यायचा, अर्धे द्यायचा, तुझं काम आहे. तू एफआयआर फाडून घे. एफआयआर का फाडून घेतला नाही? त्या देखील पोलिसांना त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अजून याच्यामध्ये कोण आहे सीआयडी मार्फत त्या पोलिसाची चौकशी व्हायला पाहिजे, मी या ठिकाणी सांगतो. आणि लवकरात लवकर एसपी साहेबांना, इथल्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की या सूर्यवंशी परिवाराला न्याय द्या. जर न्याय मिळत नसेल तर ही बॉडी आम्ही तुमच्या दारात आणून टाकणार आहोत. आज संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहोत. संध्याकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत. तर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी अक्षय धावरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका आणि कायदेशीर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आम्ही आता काय बांगड्या भरल्यात का? नामदेव ढसाळ या ठिकाणी मत रक्तात पेटलेला अगणित सूर्यानो कुठपर्यंत सोसायची ही घोर नाकेबंदी? अरे मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी? आता माझ्या बी यातनेनं जिंदाबादच्या घोषणा केल्या आहेत. आता या शहराला आग लाव चला, या शहराला आग लाव चला, हे नामदेव ढसाळचं वाक्य यांच्याकडे बघून किंवा ही व्यवस्था दलित अन्याय त्याच्यावर कशा पद्धतीने तुटून पडलेली आहे. म्हणून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसून येत आहे. आणि मयत सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. जे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते म्हणजे स्वतः म्हणजे जज बनायचं काम करायलेले आहेत. कुठल्याही दलित अन्याय अत्याचाराचं काही असो म्हणजे जज बनतात आणि तिथंच न्याय देतात. म्हणजे इथं जर म्हणजे बाबासाहेबाचा कायदा नसता तर काय अवस्था झाली होती हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील, अशा पद्धतीने भूमिका व्यक्त केली. थांबतो या ठिकाणी. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.